जय हिंद मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे मुंबई शहर पोलीस. मुंबई शहर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांनी मुंबई शहर पोलीसला अर्ज केलेला आहे. आपल्याला माहितीच आहे की तिथं 2,75,000 प्लस तिथं अर्ज केलेले आहेत. तर अशा कॉम्पिटिशन मध्ये जर आपल्याला टिकायचं असल्यास आपल्याला ग्राउंडला मार्क्स किती घ्यावे लागतील, लेखीला किती मार्क्स घ्यावे लागतील, मागच्या 2024च्या भरतीमध्ये कट ऑफ कसा राहिला होता, मैदानी चाचणीचा कट ऑफ कसा राहिला होता, यावेळेस आपल्याला मैदानी चाचणीला किती मार्क्स घ्यावे लागतील जेणेकरून आपण लेखी परीक्षेसाठी पात्र होऊ. तसेच फायनल कट ऑफचा जर विचार केला तर फायनल मेरिट मध्ये जर आपल्याला बसायचं आहे तर किती मेरिट आपल्याला, किती मार्क्स आपल्याला घ्यावे लागतील. तर अशा मागच्या वेळेस कसा कट ऑफ राहिला होता, तर अशा सर्व बाबींबद्दल आपण बोलणार आहे. मागच्या भरतीमध्ये आणि या 2025च्या भरतीमध्ये यात काय फरक आपल्याला आढळून येतो तर त्याबद्दल पण आपण सविस्तरपणे बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंतही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जे समोरचे व्हिडिओज आहेत म्हणजे मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, इतर कोणत्याही अपडेट्स असो, त्या तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. तर आता आपण पाहणार आहे मुंबई सिटीला मागच्या वेळेस जागा किती होता. तर मुंबई सिटीला मागच्या वेळेस जागा होत्या 2572 इतक्या जागा होत्या. तर यावेळेस जागा किती आहे तर 2459 इतक्या जागा आहेत. तर या जागांमध्ये फरक किती, तर 113 जागा इथं आपल्याला कमी आहेत. या भरतीमध्ये 2024च्या भरतीचा जर विचार केला तर सध्याच्या करंटच्या भरतीमध्ये आपल्याला 113 जागा इथं कमी आलेल्या आहेत यावेळेस. तर कट ऑफ कसा लागू शकतो, कट ऑफ हाय जाऊ शकतो, कट ऑफ कमी येऊ शकतो, तर या सविस्तरपणे आपण बोलणार आहे. त्या अगोदर सोबतच मैदानी चाचणीला मुंबईच्या आता बऱ्याचशा मुलांच्या कमेंट्स येत असतात की मुंबईच्या मैदानी चाचणीला कधी सुरुवात होणार आहे. तर मुंबईचा जर विचार केला तर आपल्याला माहितीच आहे की मुंबईच्या मैदानी चाचणी ह्या लेटच चालू होत असतात. त्यांना कार्यकाळ पण तेवढाच भरपूर असा लागत असतो. तर आता आपण पाहणार आहे मुंबईचा मागच्या वेळेचा मैदानी चाचणीचा कट ऑफ आपण पाहणार आहे. मैदानी चाचणीचा जर कट ऑफ बघितला आपण तर ओपनचा कट ऑफ किती लागला होता, ओपनचा 2572 इतक्या जागांसाठी मैदानी चाचणीचा ओपनचा कट ऑफ किती लागला होता तर 41 मार्क्सवर मैदानी चाचणीचा सर्वसाधारणचा कट ऑफ लागला होता. महिलांचा ओपनचा कट ऑफ 39 मार्कांवर लागला होता. स्पोर्ट्सचा कट ऑफ ओपनचं बघत आहे आपण सर्वात आधी. स्पोर्ट्सचा कट ऑफ 39 मार्कांवर, प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ 39 मार्कांवर, भूकंपग्रस्तचा कट ऑफ 37 मार्कांवर, एक मिनिट, आणि एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ 41 मार्कांवर, अंशकालीनचा कट ऑफ 26 मार्कांवर आणि पोलीस पाल्याचा कट ऑफ 30 मार्कांवर, होमगार्डचा ओपनचा कट ऑफ 40 मार्कांवर असा ओपनचा कट ऑफ तिथं लागलेला आहे. यावरून आपल्याला समजते की यावरून आपल्याला किती यावेळेस मार्क घ्यावे लागतील. आपण जर इतकंही जर आपण टार्गेट ठेवलं, मागच्या भरतीमध्ये जितकी टोटल ग्राउंडची असो की लेखी परीक्षेची टोटल असो, तितकी जर आपण टोटल टार्गेट ठेवली त्याच्या प्लसच आपल्याला मार्क घ्यायचे आहे तर आपलं सिलेक्शन हे मी सांगून देतो की 100% काय 95 ते 100% आपलं सिलेक्शन हे होणारच आहे. इतकी जर टार्गेट आपण तसाच जर पेपर आला तर तितकं जर आपण टोटल केली तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होणार आहे. तर आपण इतर आता कॅटेगरी बघू. ईडब्ल्यूएसचा सर्वसाधारणचा कट ऑफ हा 28 मार्कांवर, महिलांचा कट ऑफ हा 25 मार्कांवर. सर्व आता महिलांचा आता एक वेगळेच ईडब्ल्यूएसच्या महिलांचा कट ऑफ जर बघितला आपण तर एक मिनिट, हा ईडब्ल्यूएसचा सर्वसाधारणचा कट ऑफ 28 मार्कांवर, महिलांचा कट ऑफ 25 मार्कांवर, स्पोर्ट्सचा कट ऑफ 25 वर, प्रकल्पाचा 25 वर, भूकंपग्रस्ताचा 28 मार्कांवर, एक्स सर्व्हिसमॅनचा 25 मार्कांवर, पोलीस पाल्याचा 25 मार्कांवर आणि होमगार्डचा 25 मार्कांवर फक्त कट ऑफ आपल्याला लागताना इथं दिसत आहे. तर बऱ्याचशा ईडब्ल्यूएसच्या कॅटेगरीचा खूप असा कमी कट ऑफ इथं आपल्याला लागताना दिसत आहे. ईडब्ल्यूएसचा जनरलचा आता फक्त 28 आणि सर्वच्या सर्व कॅटेगरीचा सर्व ईडब्ल्यूएस मधील समांतर आरक्षणाचा सर्वात म्हणजे कमीत कमी कट ऑफ लागलेला आहे 25-28 याच्या दरम्यानच 30 प्लस कट ऑफ गेलेला नाही. तर एससीबीसीचा जर आपण विचार केला तर एससीबीसीचा जनरलचा कट ऑफ 38 मार्कांवर, महिलांचा कट ऑफ 34 मार्कांवर, स्पोर्ट्सचा कट ऑफ 33 मार्कांवर,
प्रकल्पग्रस्तचा कट ऑफ 36 मार्कांवर, आपला भूकंपग्रस्ताचा कट ऑफ 34 मार्कांवर, एक सर्व्हिसमॅनचा 25 मार्कांवर, पोलीस पाल्याचा कट ऑफ 25 मार्कांवर आणि होमगार्डचा कट ऑफ 36 मार्कांवर असा लागलेला आहे. तर आता आपण ओबीसी बघू. ओबीसीचा कट ऑफ 36 मार्कांवर, ओबीसीचा कट ऑफ 36 मार्कांवर लागलेला आहे. आता मी फक्त शॉर्टकट सांगतो तुम्हाला. ओबीसीचा कट ऑफ 36 मार्कांवर डायरेक्ट लागलेला आहे आणि 36च्या ज्या सर्व काही महिला असो, स्पोर्ट असो, प्रकल्प असो, माजी सैनिक, हे सर्वच्या सर्व त्याच्या खालीच लागलेलं आहे. कट ऑफ 36च्या खालीच सर्व कट ऑफ लागलेला आहे. एनटीडीचा कट ऑफ आपण बघू. फक्त आपण आता सर्वसाधारणचे कट ऑफ बघू. एनटीडीचा कट ऑफ 38 मार्कांवर, त्याच्याच खाली म्हणजे 38 मार्क जर घेतले आपण एनटीडी मध्ये, तर हा फक्त सर्वसाधारणचा कट ऑफ आहे. एनटीडीचा 38 मार्कांवर, त्याच्या खाली जे समांतर आरक्षण आहे म्हणजे महिला असो, स्पोर्ट असो, प्रकल्प असो, भूकंप असो, हे सर्वच्या सर्व 38 मार्कांच्या सर्व खाली लागलेले आहेत. एनटीसीचा कट ऑफ 38 मार्कांवर सर्वसाधारणचा लागलेला आहे. तर सर्वसाधारणचा एनटीसीचा 38 मार्कांवर लागलेला आहे. त्याच्या खालोखालच सर्वचे सर्व कट ऑफ हे आलेले आहेत. एनटीबीचा कट ऑफ 38 मार्कांवर लागलेला आहे. एक मिनिट. एनटीबीचा कट ऑफ 38 मार्कांवर लागला. त्याच्या खालोखाल सर्व कट ऑफ हे लागलेले आहे. व्हीजेचा कट ऑफ 38 मार्कांवर लागला. त्याच्या खालोखाली सर्व कट ऑफ लागलेले आहे. एसटीचा कट ऑफ 36 मार्कांवर लागलेला आहे. त्याच्या खालोखाली सर्व कट ऑफ लागलेले आहे. एससीचा कट ऑफ पण 36च लागलेला आहे. त्याच्या खालोखाल हे सर्व कट ऑफ लागलेले आहे. अनाथचा जर विचार केला, अनाथचा कट ऑफ हा 25 मार्कांवर लागलेला आहे. तर अशा प्रकारे एकंदरीत जर सांगायचं झाल्यास तर मुंबईचा मैदानी चाचणीचा कट ऑफ हा जेमतेम कमीच लागलेला आहे. म्हणजे कमी म्हणता नाही येणार याला. 38 मार्क्स हे हायेस्ट मार्क आहे. म्हणजे 38 मार्कवर एससीबीसी असो, ओबीसी असो, एससीबीसीचा 38, एनटीडी, एनटीसी, एनटीबी, व्हीजेए यांचा कट ऑफ हा 38 मार्कांवर, बाकीच्या कॅटेगरीचा हा 36, 34 अशा मार्कांवर लागलेला आहे एकंदरीत सांगायचं झाल्यास. तर आता आपण या भरतीमध्ये जर विचार केला तर आपल्याला नक्कीच हा कट ऑफ, हा सर्वसाधारणचा कट ऑफ हाय लागलेला दिसतेच आपल्याला. तर आपल्याला त्या मानाने मार्क्स यावेळेस पण घ्यावे लागतील, कारण की 113 जागा, ह्या इतक्या कमी जागा, 113 जागा मागच्या भरतीच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेस कमी आहेत. तर पुण्याचा वेगळा विषय होता, कारण की पुण्याला जेमतेम मागच्या वेळेस 720 इतक्या जागा होत्या आणि यावेळेस 1733 इतक्या जागा आहेत, जे की त्या जागांच्या 3 पट जागा इतक्या पुण्याला आहेत. पण अर्ज पण तसेच गेलेले आहेत, कॉम्पिटिशन पण तसं हाय आहेच. तर आता आपण फायनल कट ऑफ बघू. फायनल कट ऑफ कसा गेला होता, मुंबई पोलीसचा फायनल कट ऑफ कसा गेला होता तर आपण बघू आता. तर ओपनचा जर विचार केला आपण, ओपनचा कट ऑफ हा सर्वसाधारणचा कट ऑफ 134 मार्कांवर ओपनचा कट ऑफ गेला होता. सर्वसाधारणचाच कट ऑफ बघू आपण सध्या. सर्वसाधारणचा कट ऑफ 134 मार्कांवर, महिलांचा कट ऑफ 128 मार्कांवर, स्पोर्टचा कट ऑफ 127 मार्कांवर, प्रकल्पाचा 129 मार्कांवर, भूकंपाचा 129 मार्कांवर, एक सर्व्हिसमॅनचा 122 मार्कांवर, याचा अंशकालीनचा 98 मार्कांवर, पोलीस पाल्याचा 119 मार्कांवर आणि होमगार्डचा 130 मार्कांवर कट ऑफ, हा फायनल कट ऑफ मुंबईला गेलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर व्हिडिओ बनवण्यामागचा इतकाच उद्देश आहे की या कट ऑफ वरून आपल्याला यावेळेस किती, म्हणजे जागा पण 113 जागा या भरतीमध्ये कमी आहेत मुंबईला, तर त्या कट ऑफच्या मानाने यावेळेस आपल्याला किती टोटल करावे लागेल हे आपल्याला एक प्रकारचा अंदाज येऊ शकतो. आपल्या पुढे समोर एक टार्गेट राहू शकते. तर आपण आता बघूयात एससी कॅटेगरीचा 127. आता डायरेक्ट आपण एससी कॅटेगरी बघू. एससी कॅटेगरी 127 कट ऑफ गेला होता, 119 महिलांचा गेला होता, 112 स्पोर्टचा गेला होता, 117 प्रकल्पाचा गेला होता, भूकंपाचा 115 गेला होता, एक सर्व्हिसमॅन 94 गेला होता, पोलीस पाल्य 110 गेला होता आणि होमगार्ड 121 गेला होता. एसटीचा जर कट ऑफ बघितला आपण तर एसटीचा कट ऑफ 124 गेला होता, 119 महिलांचा, स्पोर्टचा 113 गेला होता, प्रोजेक्टचा 112 गेला होता, प्रकल्पाचा नाही आपला याचा भूकंपाचा 79 गेला होता, 68 एक्समॅनचा गेला होता, सर्वात कमी 68 एसटीचाच एक्समॅनचा कट ऑफ गेला होता, 109 पोलीस पाल्याचा गेला होता आणि होमगार्डचा 119 गेला होता. तर आता आपण फक्त सर्वसाधारण, महिला आणि होमगार्ड
यांचाच आपण कट ऑफ बघणार आहे. व्हीजेएचा 132 मार्कांवर सर्वसाधारण, 125 मार्कांवर महिला, तर होमगार्डचा 127 मार्कांवर कट ऑफ हा गेला होता. एनटीबीचा कट ऑफ जर विचार केला तर 130 मार्कांवर सर्वसाधारण, 122 मार्कांवर महिला आणि होमगार्डचा कट ऑफ 127 मार्कांवर गेला होता. एनटीसीचा कट ऑफ 132 मार्कांवर, महिलांचा 125 मार्कांवर आणि होमगार्डचा 129 मार्कांवर गेला होता. एनटीटीचा कट ऑफ 132 मार्कांवर गेला होता. जे तर एनटीटीचा 132 मार्कांवर, जनरलचा महिलांचा 126 मार्कांवर आणि होमगार्डचा 128 मार्कांवर गेला होता. तर एसबीसीचा 126 मार्कांवर सर्वसाधारण, 119 मार्कांवर महिलांचा आणि 124 मार्कांवर होमगार्डचा गेला होता. ओबीसीचा 130 मार्कांवर आणि महिलांचा 123 मार्कांवर आणि 126 मार्कांवर होमगार्डचा गेला होता. एससीबीसीचा 131 मार्कांवर आणि महिलांचा 125 मार्कांवर आणि होमगार्डचा 127 मार्कांवर गेला होता. ईडब्ल्यूएसचा आता फक्त बघू, 123 मार्कांवर सर्वसाधारण, 115 मार्कांवर महिलांचा आणि 121 मार्कांवर होमगार्डचा. ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा आपल्याला इतर कॅटेगरीच्या कम्पॅरिझन मध्ये इथं आपल्याला कमी दिसत आहे, कारण की 123 मार्कांवरच फक्त सर्वात कमी कट ऑफ हा 123 मार्कांवरच ईडब्ल्यूएसचा गेला आणि त्याच्यानंतर महिलांचा पण 115 मार्कांवरच कट ऑफ इथं आलेला आहे आणि होमगार्डचा 121 मार्कांवर. तर हा आपण बघितला की मागच्या वेळेचा 2024च्या भरतीचा आपण कट ऑफ बघितलेला आहे. तर या कट ऑफ वरून आपल्याला इतका अंदाज येऊ शकतो की यावेळेस आपल्याला किती टोटल करावे लागेल, कारण की मागच्या भरतीमध्ये 113 जागा ह्या प्लस होत्या, यावेळेस 113 कमी जागा आहेत. मागच्या वेळेस 2572 आपण बघितलं की 2572 इतक्या जागा होत्या, यावेळेस 2459 इतक्या जागा आहेत. पण यावेळीची परिस्थिती ही वेगळी आहे, कारण की यावेळीची परिस्थिती कशी वेगळी आहे, कारण की मुंबई मागच्या भरतीमध्ये काय होतं, तर मुंबईला सर्वात जास्त जागा होत्या, पण त्याच्या खालोखाल जागा ह्या कुठंच नव्हत्या इतक्या, म्हणजे सर्व काही 700-800च्या खालीच सर्व काही जागा होत्या. 700-800च्या खालीच सर्व काही जागा होत्या इतर जिल्ह्यांमध्ये. तर यावेळेस तसं नाही, तर यावेळेस 2459 इतक्या जागा मुंबईला आहेत, तर त्याच्या खालोखालच जागा 1733 इतक्या जागा आपल्या पुणे सिटीला आहेत. त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात हे कॉम्पिटिशन हे विभागल्या गेलेलं आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पण बऱ्याच प्रमाणात चांगल्या जागा आहेत. ठाणे सिटीला चांगल्या आहेत, पिंपरीला चांगल्या आहेत, मीरा भाईंदरला चांगल्या आहेत. तर अशा बऱ्याच ठिकाणी मुलं हे डायव्हर्ट झालेलं आहे. यावेळेसचा जर मागच्या वेळेचा जर आपण कट ऑफ बघितला 2024चा मुंबईचा, तर तो जरी आपण टार्गेट ठेवला तर आपलं सिलेक्शन नक्कीच होणार आहे. त्या कट ऑफच्या प्लसच आपण मार्क घेण्याचा विचार करा, तरच आपलं सिलेक्शन होऊ शकते. अपवाद काही गोष्टी असू शकतात. तर अशा प्रकारे आपण हा कट ऑफ बघितलेला आहे. आणखीही आपण सर्वच्या सर्व जिल्ह्यांचा कट ऑफ बघणार आहे आणि कुठं कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णच्या पूर्ण एक वेळेस आपण सांगून देणार आहे की कुठं किती आतापर्यंत अर्ज गेलेले आहेत, आपल्याला एका जागेला किती उमेदवार भेटलेले आहेत. तर याच्यावर पण आपण सविस्तरपणे मैदानी चाचणीचे अपडेट्स, आता मैदानी चाचणीचा जर विचार केला तर पूर्णचा पूर्ण अधिकार हा संबंधित पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस अधीक्षक यांना असतो. ते केव्हा पण घेऊ शकतात आपल्या मैदानी चाचणी, जे की जेमतेम 15 जानेवारीच्या नंतर आपलं मैदानी चाचणी ही चालू होऊ शकते. व मुंबईचा जर विचार केला तर मुंबई तिथून समजा 15-20 दिवस लेट होऊ शकते, म्हणजे फेब्रुवारीमध्ये आपलं मुंबईचे ग्राउंड हे नक्कीच चालू होणार आहे. त्यामुळे आपल्या मैदानी चाचणीवर आता अर्ज प्रक्रिया संपली, तो विषय डायरेक्ट सोडून द्या व आपल्या मैदानी चाचणीचा पूर्णचा पूर्ण फोकस करा, अभ्यासावर फोकस करा. आपल्याला टोटल करायची आहे व आपल्याला सिलेक्शन व्हायचं आहे, सिलेक्शन करायचंच आहे. हा फक्त एक मोठं ठेवा दिमागामध्ये. तर अशा प्रकारे आपण मैदानी चाचणीच्या जर काही समोर अपडेट्स येत राहतील तर ते आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ज्यांनी मुंबईला अर्ज केलेला आहे त्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.